नमस्कार. दिव्यतेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत. आजची वनस्पती आहे रानकांदा. तर हे पहा, रानकांद्याचं असं हे रोपटं असतं, त्याला अशा पद्धतीचे फुलं असतात. हे पहा, अशा पद्धतीचे अशा प्रकारचे फुलं असतात. ही कळी आहे, अशा प्रकारचे फुलं असतात. हे पहा, हे झाले रानकांद्याच्या वनस्पतीचे फुलं. आता हे पहा, हे अशा प्रकारचे असते रानकांद्याचं रोपटं. हे त्याचे पानं आहेत, असे लांब लचक पानं असतात त्याचे. ही झाली रानकांद्याविषयी वनस्पतीविषयी ओळख. हे त्याचं असं पद्धतीचं रोपटं असतं. आता याच्या बुडात एक रानकांदा असतो, याच्या बुडात एक कांदा निघतो. कांद्याचं वजन जवळपास मिनिमम अर्धा किलो, एक पाव असं असतं. आता याचा वापर कसा करायचा की ज्यावेळेस एखाद्या माणसाला फिट येत असेल, फिट येणे म्हणजे हातपाय वाकडे होणे, डोळ्याचे बुबुळं वर जाणे, त्याला फिट असे म्हणतात. त्यामुळे एखाद्या माणसाला जर फिट येत असेल तर काय करायचं, याचा रानकांद्याचा रस त्याच्या नाकात 10 थेंब दोन्ही नाकपुडीत टाकायचा दर अर्ध्या तासानं, आणि 2-3 दिवस असं करायचं. किती दिवस करायचं? 2-3 दिवस. यामुळं काय होतं, त्याला जे फिट येत असेल ते बंद होऊन जातं. आणि दुसरा वापर असा करायचा की ज्यावेळेस आपल्याला वात असेल, कोणताही वात असेल, आमवात असेल, ठणक्या वात असेल, आगवात असेल, जॉईंट दुखत असेल, टोंगळे दुखत असेल, गुडघे दुखत असेल, तर त्यावेळेस काय करायचं का याच्या बुडातला जो कंद निघतो त्याला रानकांदा असे म्हणतात. कंद काढायचा, आणि कंद काढल्याच्यानंतर मोहरीचं तेल घ्यायचं. मोहरीचं तेल घेतल्याच्यानंतर काय करायचं का ज्याचं जे कंद असतं त्याला रानकांदा असं, तो कंद त्याच्यात टाकून उकळून घ्यायचा. चांगला उकळून घ्यायचा, अर्धा-पाऊण तास हलक्या जाळावर उकळून घ्यायचा. आणि त्याचा थंड झाली की त्याच्यात कापूर टाकायचा, अस्मंत्र टाकायचा, आणि त्या तेलानं मालिश करायची. मालिश केल्यामुळं काय होतं, आपल्याला जो बी वात असेल तो वात क्लिअर होत चालतो, तेव्हा दुखणं बंद होऊन जातो. असा हा रानकांद्याचा उपयोग करायचा. ही वनस्पतीविषयी माहिती आहे. औषधे वैद्याच्या सल्ल्याने घ्यायचं.